हॅलो स्टुडंट्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये 20-30% जास्त नंबर प्रॉब्लेम्सवरती विचारले जातात. म्हणजे न्यूमरिक प्रॉब्लेम्स जे असतात त्याच्यावरती विचारले जातात. आणि मोस्टली मुलांचं काय होतं की नंबर प्रॉब्लेम्समध्ये टाईप ऑफ नंबर्स जे असतात, म्हणजे इंटिजर्स कोणते, होल नंबर्स कोणते, नॅचरल नंबर्स कोणते, हे क्लिअर नसल्यामुळं जातात त्यांचे मार्क्स. म्हणजे जे मार्क्स त्यांच्या हातात असतात ते मार्क्स फक्त हे टर्मिनॉलॉजी क्लिअर नसल्यामुळे त्यांचे ते मार्क्स जातात. मग आपण हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपल्याला बेस क्लिअर करायचा आहे, बेस पक्का करून घ्यायचा आहे. आणि तो बेस पक्का करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, टाईप ऑफ नंबर्स लर्न करायचे आहेत. टाईप ऑफ नंबर्स पहिला समजून घ्यायचे आहेत आणि मग आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आता हे टाईप ऑफ नंबर्स, भरपूर टाईपचे नंबर्स असतात. तर आपण काय करणार आहे, सगळ्या टाईपचे नंबर्स एकाच व्हिडिओमध्ये घेणार नाही आहोत, कारण की मग तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, मग तुम्हाला कळणार नाही. मग शेवटचं समजून घेताना पहिला काय समजवलं होतं तेच तुमच्या लक्षात राहणार नाही. ठीक आहे, मग आपण काय करणार आहोत, आपण हे टाईप ऑफ नंबरचे 2 पार्ट करणार आहोत. सिरीज बनवणार आहोत या व्हिडिओची, 2 पार्टमध्ये करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण बेसिक जे टाईप ऑफ नंबर्स आहेत, जे नॉर्मली विचारले जातात किंवा ज्यावरती नॉर्मली प्रश्न असतात, ते पहिला पाहणार आहोत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणते टाईप ऑफ नंबर्स आहेत ते पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला आहे नॅचरल नंबर्स, म्हणजे नैसर्गिक संख्या. नॅचरल नंबर्स म्हणजे काय की 1 to इन्फिनिटी, म्हणजे ते नंबर्स 1 पासून सुरू होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात, म्हणजे त्याचा अंत नसतो. ठीक आहे, पण त्याची सुरुवात 1 पासून असते. आता नॅचरल नंबर्स म्हणजे आपण लक्षात कसं ठेवायचं, लहान मुलाला बघा नंबर्स सांग म्हटल्यानंतर ते काय करतं, नॅचरली त्याच्या तोंडातून येतं की 1 2 3 4. ओके, ते 0 पासून सुरू करत नाही, नॅचरली त्याच्या तोंडातून येतं 1 2 3 4, राईट. म्हणजे नॅचरल नंबर्स स्टार्ट्स फ्रॉम 1 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लहान मुलाचं उदाहरण घ्यायचं आणि त्याच्यावरून नॅचरल नंबर्स लक्षात राहतील. क्लिअर आहे. नेक्स्ट बघूयात होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे काय, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात आणि इन्फिनिटीपर्यंत असतात, त्याचा काही अंत नसतो, पण त्याची सुरुवात 0 पासून होते. 0 1 2 3 4 अँड सो ऑन. मग आता पूर्ण संख्या लक्षात कशा ठेवायच्या, नॅचरल नंबरमध्ये जेव्हा 0 ॲड होतो त्यावेळी ती झाली आहे संख्या पूर्ण संख्या झाला, म्हणून पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या काय असतं, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह नंबर्सही असतात, 0ही असतो आणि पॉझिटिव्ह नंबर्सही असतात. म्हणजे 0 1 2 हे होल नंबर्स आहेत, ते पण असतं, आणि त्याचे नेगेटिव्ह म्हणजे -1 -2 -3 हे इन्फिनिटीपर्यंत असतं. ठीक आहे, म्हणजे इंटिजर्समध्ये सगळं असतं, नेगेटिव्ह 0 प्लस पॉझिटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या. समसंख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 दे आर कॉल्ड ॲज इव्हन नंबर्स. मग आता ते 2-2च्या पटीत असतात, 0 2 4 6 8 10 12 14 अँड सो ऑन. 2-2च्या पटीत वाढत जातं, ते इन्फिनिटीपर्यंत वाढत जातील. पण हे लक्षात ठेवायचं की जे नंबर्स 2 डिव्हिजिबल आहेत ते इव्हन नंबर्स. ठीक आहे. आता ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे काय की द नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2. विषम संख्या आपण म्हणतो त्याला मराठीत, म्हणजे ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही त्या संख्या म्हणजे विषम संख्या, म्हणजे ऑड नंबर्स. आता निशेष भाग म्हणजे काय, निशेष भाग म्हणजे जेव्हा आपण एखाद्या संख्येला 2 ने भाग घालतो त्यावेळी दशांश अपूर्णांकामध्ये जेव्हा उत्तर येतं तेव्हा समजायचं की त्याला निशेष भाग गेला नाही आहे, आणि जेव्हा दशांश अपूर्णांक द्यायची गरज नसते त्यावेळी समजायचं की त्याला निशेष भाग जातो. ठीक आहे. जसं की इव्हन नंबर्समध्ये डिव्हिजिबल बाय 2 आहे, म्हणजे निशेष भाग जातो. आता 4ला डिवायडेड बाय 2 करा, होतं ना, 2 1 जा 2 2 2 जा 4. दशांश अपूर्णांकाची गरज लागली का, नाही लागली. करेक्ट. आता तसं 5ला जातो का, 5 डिवायडेड बाय 2 करा, 2 1 जा 2 2 2 जा 4. एक उरतं, त्या 1ला डिवाइड करायचं असेल तर काय करायला लागतं, डेसिमल पॉईंट देऊन, दशांश अपूर्णांक देऊन 2 5 जा 10 करायला लागतं, म्हणजे उत्तर आलं 2.5. दशांश अपूर्णांकात उत्तर आलं, म्हणजे दॅट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2.
ओके, म्हणजे त्याला निशेष भाग जात नाही, म्हणून 5 इज ऑड नंबर अँड 4 इज इवन नंबर. डिफरन्स कळला ऑड आणि इवनमधला? ओके, आता नोट बघा. तुम्हाला प्रश्नामध्ये कधी कधी मेन्शन केलं जातं की सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स नाही सांगत, तुम्हाला फक्त मेन्शन करतं की सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. मग ह्याच्यामध्ये काय येतं, इंटिजर्स म्हणजे काय आपण पाहिलं आहे, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स येतात, 0 पण येतो आणि पॉझिटिव्ह नंबर्स पण येतात. आता याच्यामध्ये सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणून फक्त पॉझिटिव्ह नंबर्स, जे नॅचरल नंबर्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. नेक्स्ट, सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे इंटिजर्समधले फक्त नेगेटिव्ह नंबर्स घेतले तर ते झाले सेट ऑफ नेगेटिव्ह इंटिजर्स, जे की -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. ठीक आहे. पुन्हा काही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला म्हणतील की सेट ऑफ नॉन नेगेटिव्ह इंटिजर्स ही टर्म वापरली जाते, सेट ऑफ नॉन नेगेटिव्ह इंटिजर्स. आता हे म्हणजे काय आपल्याला कळत नाही आणि आपण मार्क्स घालून बसतो. तर नॉन नेगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय, असे इंटिजर्स ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह व्हॅल्यूज नाही आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. ठीक आहे. आता बघा, पॉझिटिव्ह इंटिजर्समध्ये 0 नाही आहे, नेगेटिव्ह इंटिजर्समध्ये 0 नाही आहे, पण नॉन नेगेटिव्ह इंटिजर्समध्ये 0 आहे. असं का बरं? कारण की 0 ही जी व्हॅल्यू आहे ही ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. ती पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही, ती न्यूट्रल आहे. त्यामुळे तिचं कन्सिडरेशन पॉझिटिव्ह इंटिजर्समध्येही होणार नाही आणि नेगेटिव्ह इंटिजर्समध्येही होणार नाही. पण नॉन नेगेटिव्ह इंटिजर्स जर का आपल्याला लिहायचे असतील तर ते कसे लिहायचे, इंटिजर्समधले फक्त नेगेटिव्ह बाजूला काढले की जे काय उरतं ते नॉन नेगेटिव्ह इंटिजर्स. सेम तुम्हाला नॉन पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हटलं तर काय होईल, इंटिजर्समधले पॉझिटिव्ह बाजूला काढले की जे उरतं ते नॉन पॉझिटिव्ह, जसं की 0, -1, -2 अँड सो ऑन. ठीक आहे. क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचा टाईप ऑफ नंबर म्हणजे प्राईम नंबर. याच्यावरती कंपल्सरी प्रश्न असतो म्हणजे असतोच. जरी याच्यावरती स्पेसिफिक प्रश्न नसला तरी ही कॉन्सेप्ट वापरून आपल्याला एखादा प्रश्न सोडवायची गरज लागते. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं टाईप ऑफ नंबर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं की आपण 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा प्रकारे एक सिरीजमध्ये लिहून आपण जर का ते लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते लक्षात राहत नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हा चार्ट डोळ्यासमोरच आणायचा आणि आपण लक्षात ठेवताना काय करायचं की 10-10च्या सिरीजमध्ये चार्ट डिवाईड केलेला आहे. तर पहिला प्रश्नाचं उत्तर शोधायचं की या पहिल्या 10मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत आणि दुसरा प्रश्नाचं उत्तर शोधायचं की ते कोणते. लक्षात ठेवताना ह्या 2 प्रश्नाची उत्तरं शोधायची. पहिल्या 10मध्ये किती आहेत, तर 4 आहेत. कोणते आहेत, 2, 3, 5, 7. ठीक आहे. दुसऱ्या 10मध्ये किती आहेत, तिथे 4 आहेत. 11, 13, 17, 19. पुढच्या 10मध्ये 21 ते 30मध्ये किती आहेत, 2 आहेत. 23, 29. अशा प्रकारे किती आहेत, कोणते आहेत, किती आहेत, कोणते आहेत हे लक्षात ठेवत जायचं. आणि हे जे नंबर्स आहेत ना, हे चार्ट बघूनच तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होतं की एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला प्राईम नंबर्स आठवायचे असतात तेव्हा तुम्हाला चार्ट व्हिज्युअलाइज होतो. म्हणजे तुम्ही नोट्स ओपन करून तर ते नोट्स म्हणजे तो चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही त्या नंबर्स पाहताय हे तुम्हाला भास होतो. तुम्ही ट्राय करून बघा. जेव्हा तुम्ही न बघता लिहिण्याचा प्रयत्न करताय त्यावेळी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की 1 to 100मध्ये टोटल प्राईम नंबर्स आहेत 25. तुम्ही न बघता लिहा. लिहून झाल्यानंतर त्याचा काउंट चेक करा. जर ते 25 असतील तर तुमचा पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिला आहे की 25 निघाले तुमचा काउंट. जर 25 व्यतिरिक्त तुमचा काउंट निघाला तर तुम्ही पहिल्याच प्रश्नात गोंधळला आहे. किती आहेत हेच तुम्ही चुकला आहे. मग बघायचं कोणते आहेत, मग ईच अँड एव्हरी नंबर चेक करायचं. ह्या चार्टमध्ये जे काही रेडमध्ये दाखवलेले आहेत तेच तुम्ही लिहिलं आहे का. जर किती आणि कोणते हे दोन्हीचं पण उत्तर बरोबर आलं तर समजायचं की तुम्हाला चार्ट लक्षात राहिला. ठीक आहे. ट्राय करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही ट्रिक. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण यापुढे असे बरेच प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये विचारू शकतात. त्यामुळं नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओ आला की लगेच पाहत जा. म्हणजे तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला एक्झाममध्ये नक्की फरक पडेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात.
पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टाईप ऑफ नंबरसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.